घनदाट जंगलाच्या पलीकडे नांदगाव नावाचं एक छोटंसं पण भीतीदायक गाव होतं. सूर्य मावळला की गावात एरी शांतता पसरत असे, जणू कुणी श्वासही घेऊ नये अशी. लोक म्हणायचे, या गावावर शाप आहे. रात्री कुणीही घराबाहेर पडायचं नाही. काही वर्षांपासून गावात अचानक लोक गायब होत होते. कुणालाच काही कळत नव्हतं. भीतीने लोकांनी रात्री दरवाजे बंद करून ठेवायची सवय केली होती. एके दिवशी संध्याकाळी गावात एक अनोळखी माणूस आला. काळी वस्त्रं, डोक्यावर रुद्राक्षाची माळ, खांद्यावर छोटी जादुई पिशवी. गावकरी त्याच्याकडे घाबरून बघू लागले. गावकरी हळू आवाजात, कोण आहे हा? दिसायला तर तांत्रिक वाटतो. मी अधिराज, लोकांच्या संकटांचा शोध घेणारा तांत्रिक. तुमच्या गावातून मदतीचा आवाज मला ऐकू आला. ग्रामस्थांनी त्याला सगळं सांगितलं. गायब झालेले लोक, रात्री ऐकू येणारी किंकाळी आणि जंगलात दिसणारी सावली. अधिराजने डोळे मिटले. त्याचा आवाज अचानक कठोर झाला. अधिराज, तुमच्या गावात साधी समस्या नाही. इथे मृतात्म्यांचा भेद जागा झाला आहे. रात्रीची चौकशी. त्या रात्री चंद्र ढगांच्या मागे लपला होता. वातावरण काळोखात बुडालं होतं. अधिराज एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला. तिथं जाऊ नका महाराज, तिथं कोण परत येत नाही. अधिराज स्मित करत म्हणाला, मी परत येणारच. आणि तुमचं शापित गावही मुक्त होणार. त्याने मंत्र लिहिलेली एक काठी पेटवली. निळ्या ज्वाला उठल्या. जंगलातल्या पानांचाही आवाज थरकाप उडवत होता. अचानक एक भयानक गुरगुराट ऐकू आला. अधिराज थांबला. समोर एक काळी उंचावली उभी होती. तिचे डोळे अंगारासारखे लाल. शापाचा खुलासा. हे गाव माझं आहे, कुणी सुटणार नाही. अधिराज शांत आवाजात म्हणाला, तू कोण आहेस? तुझे बंधन कोणाने तयार केले? हे सगळं एक मानवी धोका आहे. एका तांत्रिकानेच मला बांधलं आणि आता माझ्या रोषाने हे गाव मरत आहे. अधिराजला सत्य कळलं. गावात आधी एक दुष्ट तांत्रिक राहत होता. लोकांनी त्याला गावाबाहेर काढलं आणि तो रागाने या आत्म्याला गावावर सोडलं. अधिराजने जादुई मंत्रोच्चार सुरू केले. हवेत अग्नीचे वर्तुळ तयार झाले. सावली गुरगुरली. तू मला थांबवू शकत नाहीस. तू केवळ एक आत्मा नाही, तू बळजबरीने अंधारात ढकलली गेलेली आत्मा आहेस. आता तुला मुक्त करतो. त्याने पिशवीतून चमकणारी राख उधळली. आकाश फाटल्यासारखा कडाडला आणि काळी सावली किंकाळत धुळीत विलीन झाली. क्षणभर शांतता पसरली. सकाळी गावकरी बाहेर आले. धुकं हटलं होतं. वातावरण शांत होतं. ग्रामस्थ, महाराज, आमचं गाव वाचवलंत. आम्ही तुमचे ऋणी आहोत. अधिराज हसून म्हणाला, भीतीवर उपाय असतो, फक्त त्याला सामोरं जाण्याची हिंमत हवी. तो गावातून निघून गेला. आणि लोकांमध्ये आजही सांगितलं जातं, ज्या ठिकाणी अंधार वाढतो तिथं अधिराज तांत्रिक नक्कीच पोहोचतो.